इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स संस्थेच्या वतीने चर्चासत्र संपन्न। चुकीच्या कागदपत्राद्वारे इमारत उभारल्यास त्याची जबाबदारी जमीन मालकाची। महाराष्ट्र राज्य नगररचना संचालक जितेंद्र भोपळे। मंजुरीसाठी आलेले कागदपत्र तपासण्यासाठी त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी ऑनलाईन प्रस्तावाबरोबरच ऑफलाईन फाईल्सची मागणी करून तपासणी करत त्रुटी, चुका आणि फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणारच आहेत। मात्र वास्तुविशारदांनी प्रकल्पाच्या मालकाकडून प्राप्त होणारी कागदपत्रे फसवणूक करणारी खोटी नाहीत ना हे देखील तपासून घ्यावे। प्रकल्पासाठी दिलेले कागदपत्र चुकीचे, खोडसाळ असतील तर ती जबाबदारी मालकाचीच राहील, प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणाऱ्या आर्किटेक्टची नसेल, असे स्पष्ट मत राज्याचे नगररचना संचालक जितेंद्र भोपळे यांनी मांडले। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट संस्थेच्या कल्याण डोंबिवली विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन या चर्चासत्रात भोपळे बोलत होते। आर्किटेक्ट केशव चिकोडी यांनी त्यांच्याशी संवाद साधला। या चर्चासत्रासाठी ठाणे महानगरपालिकेचे BPMSचे डायरेक्टर शैलेंद्र बेंडाळे, वास्तुविशारद संदीप प्रभू, केशव चिकोडी, राजीव तायशेटे, शिरीष प्रभुणे आणि संदीप पाटील आदींसह राज्यभरातील वास्तुविशारद उपस्थित होते। पहा, UDCPR आणि BPMS हे जे आलेलं आहे याच्यात सर्वसामान्य नागरिक एंड युजर गृहीत धरूनच आपण ही सर्व स्कीम आणलेली आहे आणि जे बिल्डिंग परमिशनचा डिले होत होता तो आता न होता कसं लवकरात लवकर नागरिकांना बिल्डिंग परमिशन्स मिळतील याचा आम्ही काटोकाट प्रयत्न चालू आहे। आणि हे जे आयोजन इथं वास्तुविशारदांनी आज केलेलं आहे याचा मागचा हेतू जो आहे की जो BPMS नव्याने 2020 पासून सुरुवात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही अडीअडचणी आहेत, नाही अशातला काही भाग नाही आणि ह्या अडीअडचणी येत राहणार आहेत। ह्या प्लॅनिंग ही कन्सेप्ट जे निरंतर प्लॅनिंग असणार आहे याच्यामुळे नवीन नवीन अडचणी येतात आणि त्या अडचणी त्वरित सोडवण्याचा आम्ही शासनातर्फे आमचा प्रयत्न चालू आहे।